कधी तुम्ही स्वतःला विचारलं आहे का मित्रांनो, की मी खरंच कोण आहे? जर आपण फक्त एक शरीर असू, तर झोपेत स्वप्न कोण पाहतं? आणि जर शरीर संपलं, तर सगळं का संपतं? की खरी सुरुवात तेव्हाच होते, की आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी एक सत्य गोष्ट जाणून घेणार आहोत, जी समजली तर तुमचं आयुष्य बघण्याचा मतलब की म्हणजे की तुमचं जे आयुष्य आहे ते बदलण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे बदलेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज तुम्हाला तुमचं खरं रूप कळणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सोल फॅमिली मराठी या चॅनलमध्ये. मी तुमची मैत्रीण पल्लवी. तर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जे पण तुमचे विचार आहे कॉमेंटमध्ये मला जरूर सांगा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो, सर्वात पहिले आहे की तुम्ही खरंच कोण आहात? तर बघा, लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं, हे तुझं नाव आहे, ही तुझी ओळख आहे, ही तुझी फॅमिली आहे. पण कुणी आपल्याला सांगितलं का, की तू खरंच कोण आहेस? सत्य हे आहे की आपण शरीरच नाही. शरीर म्हणजे एक कपडा आहे, जो आत्मा घालतो. म्हणजे आत्ता जे आपण आहोत, ज्या शरीराने आपण जन्म घेतला, ठीक आहे, आपण सुंदर दिसतो, कोणी कुरूप, जे काय असेल ते. तर ते आपलं एक ड्रेस आहे, ते आपले कपडे आहे. जर कपडे जुने होतात तसं शरीरही एक दिवस जुनं होतं. पण आत्मा कधी मरत नाही, तो फक्त प्रवास करतो. तर मित्रांनो, सर्वात पहिले आहे की तुम्ही खरंच कोण आहात? तर बघा, लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं, हे तुझं नाव आहे, ही तुझी ओळख आहे, ही तुझी फॅमिली आहे. पण कुणी आपल्याला सांगितलं का, की तू खरंच कोण आहेस? सत्य हे आहे की आपण शरीरच नाही. शरीर म्हणजे एक कपडा आहे, जो आत्मा घालतो. म्हणजे आत्ता जे आपण आहोत, ज्या शरीराने आपण जन्म घेतला, ठीक आहे, आपण सुंदर दिसतो, कोणी कुरूप, जे काय असेल ते. तर ते आपलं एक ड्रेस आहे, ते आपले कपडे आहे. जर कपडे जुने होतात तसं शरीरही एक दिवस जुनं होतं. पण आत्मा कधी मरत नाही, तो फक्त प्रवास करतो. मग जन्म आणि मृत्यूचं रहस्य काय असतं? तर तुमचा हा जो जन्म आहे काही अपघात नाही आहे. प्रत्येक आत्मा एका उद्देशाने पृथ्वीवर येते. ठीक आहे, आपण नेहमी विचारतो, माझ्याच बाबतीत असं का होतं? पण खरा प्रश्न असा आहे की या परिस्थितीतून मला काय शिकायचं आहे? हे आयुष्य म्हणजे एक शाळा आहे. आपण सगळे विद्यार्थी आहोत आणि प्रत्येक परिस्थितीत हा एक धडा आहे. धडा पूर्ण झाला की आत्मा काय करते? पुढे जाते. म्हणजे हे जे शरीर आहे ते सोडून देते. मग आता ध्यानाची जी ताकद असते, ती आपल्याला हे सर्व कसं काय अनुभवते किंवा कसं काय आपल्याला सहज कळतं? तर मेडिटेशनच्या ताकदमुळे, ध्यानाच्या ताकदमुळे काय होते मित्रांनो, जर आपण आत्मा आहोत, तर ते अनुभवायचं कसं? तर एकच मार्ग आहे, स्वतःच्या आत जाणं. ते होते ध्यानाने. म्हणजे कसं? जेव्हा तुम्ही डोळे बंद करता आणि फक्त श्वासाकडे लक्ष देता. बघा, काही मंत्र जाप नाही, काहीच नाही. फक्त काय ना, श्वासाकडे बघणं. तेव्हा हळूहळू तुम्हाला जाणवायला लागतं की तुम्ही विचार नाही, तुम्ही भावनाही नाही, तुम्ही शरीरही नाही. तुम्ही एक ऊर्जा आहात, एक प्रकाश आहात, एक दिव्य चेतना आहात. आणि हे जाणवलं की भीती कमी होऊ लागते. मग आहे कर्म. जे आपण करतो ते कर्म आणि आपली जी आत्मा आहे त्याचा प्रवास. म्हणजे काय? की प्रत्येक कृतीचं फळ असतं आपलं कर्म. यालाच काय म्हणतात? कर्म. आपण जे विचार करतो, जे बोलतो, जे करतो, ते सगळं नोंदवलं जातं. आपल्याला वाटतं कोणी बघत नाही, पण त्याचा CCTV, त्या परमात्म्याचा CCTV 24 तास काय असतो ना, सुरू असतो. 365 दिवस सुरूच असतो. ठीक आहे, तो कधी बंद होत नाही. म्हणून आपलं प्रत्येक कर्म, प्रत्येक जो आपल्या जीवनातला क्षण आहे तो त्याच्या CCTVमध्ये रेकॉर्ड होतो. ठीक आहे. म्हणून काही लोक आपल्याला पहिल्याच भेटीत जवळचे वाटतात आणि काही लोक फार त्रास, म्हणजे असं वाटतं की याला बघितलं की आपल्याला त्रास होतो, इरिटेट होतं, असं वाटतंय ना. कारण हा संबंध फक्त या जन्माचा नसतो मित्रांनो, तो आत्म्याचा जुन्या प्रवासाचा असतो. आत्म्याचा जो आपल्या त्या व्यक्तीसोबत झालेला जो एक प्रवास आहे कुठल्या तरी जीवनामध्ये, तो प्रवास असतो. म्हणून काही गोष्टी, काही लोक चांगले वाटतात, काही लोक आपल्याला चांगले नाही वाटत. म्हणून तक्रार करणं थांबवा आणि निरीक्षण करायला सुरुवात करा. तुमच्यात काय आहे ना, अमर्याद शक्ती आहे. बघा, जर तुम्ही आत्मा आहात तर तुम्ही कमकुवत कसे असू शकता? तुम्ही तुमची वास्तविकता बदलू शकता. तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य घडवू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे लक्ष जातं तिथे ऊर्जा वाढते. ठीक आहे, मग आता आपल्याला ते ठरवायचं आहे की आपण वाईट गोष्टीमध्ये आपलं लक्ष घालतो की चांगल्या गोष्टीमध्ये. जर तुम्ही भीतीवर लक्ष केंद्रित केलं तर भीती वाढेल. जर तुम्ही शांततेवर लक्ष केंद्रित केलं तर काय होईल ना, शांतता वाढेल. मग तुम्ही कोण आहात? क्रिएटर आहात, विक्टीम नाही आहात. मग आपल्याला एक छोटासा सराव जर आपण आपल्या जीवनामध्ये रोज केला तर कसं होईल? बघा, आजपासून एक छोटासा सराव करायचा.
तो सराव काय आहे तर दररोज 10 मिनिटे डोळे बंद करायचे आणि स्वतःला सांगायचं की मी शरीर नाही, मी एक शांत पवित्र आत्मा आहे, मी प्रकाश आहे. सुरुवातीला फार वेगळं वाटतं, पण हळूहळू ना आत काहीतरी बदलायला लागतं आणि एक दिवस तुम्हाला खरंच जाणवेल की तुम्ही शरीरापेक्षा खूप मोठे आहात. तर मित्रांनो, तुम्ही एकटे नाही आहात. तुम्ही एक दिव्य आत्मा आहात, जो एका खास उद्देशाने इथे आले आहात. तर हे जग तात्पुरतं आहे, पण तुम्ही शाश्वत आहात. जेव्हा कधी ताण येईल, तेव्हा फक्त आठवा मी आत्मा आहे आणि बघा मनात किती शांतता उतरते. जर आजचा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा की मी एक दिव्य आत्मा आहे आणि संदेश पुढे शेअर करा. कदाचित एखाद्या आत्म्याला त्याची ओळख आठवण्याची वेळ आली असेल. ठीक आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या दिव्य संदेशासोबत. तोपर्यंत सोल फॅमिली मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.